सोनं घेणाऱ्यांनो 26 जानेवारीच्या आधी सोनं खरेदी करत असाल तर आत्ताच थांबा, कारण आज सोने चांदीची दाबून टाकलेली माहिती तसेच 26 जानेवारी नंतर सोने चांदीचा खरा भाव काय असेल हे आजच समोर आलं। गणतंत्र दिवसाला केंद्र सरकार जनतेला देणार मोठं गिफ्ट, सोन्याची गगन भरारी थांबणार। सोन्याचे वाढते दर हे फक्त सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते, केवळ सोने चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाच या वाढत्या रेटचा फायदा होता। पण 26 जानेवारी नंतर सोनं खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ही नक्कीच आनंददायी बातमी आहे। सोन्याचे भाव एवढ्या प्रचंड वेगाने का वाढत होते या प्रश्नाचं उत्तर देखील सामान्य ग्राहकांकडे नव्हतं। तर सोन्याच्या दिवसेंदिवस वाढत्या रेटचा सर्वात मोठा व मुख्य कारण म्हणजे भारतासह जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँक भरभरून सोनं खरेदी करत आहेत। अर्थात मध्यवर्ती बँकांकडून अमाप सोनं खरेदी चालू आहे, ज्यात आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा सहभागी आहे। सोनं दरवाढी मागची अनेक कारणे आहेत, पण हे एक मुख्य कारण आहे। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्यास सोन्याला आधार मिळतो। भूराजकीय तणाव, मध्य पूर्व आणि इतर ठिकाणी असलेल्या तणावामुळे सोन्याची मागणी सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढत आहे, ज्यामुळे भाव टिकून होता। डॉलरची किंमत, USD आणि इंडियन रुपया दरातील चढ उतार, जागतिक अस्थिरता अशी अनेक कारणे आहेत। लग्न सराई चालू आहे, अशात सर्वसामान्यांनी करायचं काय? कारण डोक्यावरचा सर्वात मोठा ताण म्हणजे सोनं होय। सोने चांदीच्या वाढत्या दराने अनेकांचे स्वप्ने भंगलेले पाहायला मिळत आहे, पण गणतंत्र दिवसाला नक्कीच फरक होईल। आज 13 जानेवारी 2026 आजची परिस्थिती पाहता GST सह 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 4,500 रुपयांनी वाढून थेट 1,41,300 ते 1,42,000 वर पोहोचलं। 22 कॅरेट प्रति 10 ग्राम 1,29,400 ते 1,30,000 रुपयांच्या जवळ आले। आणि चांदीचे दर तर विचारूच नका, कारण चांदीच्या इतिहासातील पहिल्यांदाच एवढी ऐतिहासिक दरवाढ झालेली पाहायला मिळाली। चांदी प्रति ग्रॅम 273 ते 280 रुपये, चांदी प्रति 10 ग्रॅम 2,750 ते 2,800 रुपये, चांदी प्रति किलो 2,72,000 तर काही शहरात 2,80,000च्या आसपास हा आकडा गेलेला पाहायला मिळाला। राहिला प्रश्न 26 जानेवारी नंतरचा, तर 26 जानेवारी 2026 ला सोने चांदीच्या किमतीत घसरण होणार। सराफा व्यापाऱ्यांनी व तज्ज्ञांनी असा इशारा दिला की 26 जानेवारी व 1 फेब्रुवारी दरम्यान सोन्याच्या भावात 3 ते 4% घट होईल। अंदाजानुसार आज 24 कॅरेटचे दर 1,41,000 आहे, तर 26 जानेवारीला हा दर 1,35,000 ते 1,36,000 वर येऊ शकतो। चांदीच्या दरात मोठी उलथापात होईल व चांदी 6 ते 8 हजारांनी घसरून प्रति किलो 2,62,000 ते 2,64,000 वर हा आकडा येऊ शकतो। येत्या 26 जानेवारीला सोनं एक पाऊल नक्कीच मागे येणार आणि सोन्याच्या रेटवर 3 ते 4% घसरण होणार हे निश्चित झालं असून सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सुद्धा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। सामान्य ग्राहकांना नवीन वर्षाची अपेक्षा होती, मात्र नवीन वर्षाच्या स्वागताला सोने चांदीच्या रेटमध्ये आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी दरवाढ झालेली पाहायला मिळाली। 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या 4 दिवसात सोन्याच्या किमतीत केवळ 3 ते 4% घसरण होईल, जास्त काही फरक होणार नाही। तर सोने चांदीसह इतर महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।